चला शिवतेज टायगर आपण बॉल चॉईस करायचा आहे. चला आता जास्त वेळ नको, आपण लगेच फिल्डिंग सुचवून मैदानात दोन्ही आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. जो आपल्या समोरचा सामना नक्कीच एक मोठा सामना पाहायला मिळेल. एकी बाजूला आपण पाहतोय रायझिंग राजे, तर दुसऱ्या बाजूला शिवतेज टायगर. या दोन संघांमधली हे तुल्यबुल्य लढत पाहायला मिळेल ते आमच्या प्रेक्षक वर्गाला. कारण या स्पर्धेत आपण जर पाहिलं तर 12 संघांचा सहभाग आहे आणि दोन्ही संघांचे प्रतिनिधी 12 खेळाडू कृपया कंपल्सरी इथे आलं पाहिजे कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर या दोन ग्रुपमध्ये आपण या विभागणी पाहतो या स्पर्धेची. ए ग्रुप आणि बी ग्रुप अशा प्रकारचे दोन ग्रुप केलेत. प्रत्येकी मात्र 6-6 संघ या दोन ग्रुपमध्ये असतील आणि त्यामध्ये चाललेल्या हे लीग स्पर्धा आहेत. त्यातला आजचा हा पहिला दिवस निश्चितच तर विजय पाटील आणि हेमंत वाघ या दोन्ही खेळाडूंना आपण एक सूचना देऊ इच्छितो की त्यांनी कृपया लगेचच यायचंय. दिनेश जाधव यांना कृपया येऊन भेटायचं इथे मंचाच्या बाजूला अर्जंटली. हेमंत वाघ आणि विजय पाटील. तर सलामीची जोडी आपण बघतोय वैभव आणि रोशन. ही जोडगोळी एक अतिशय दोन नामचीन फलंदाज आपल्या या तालुक्यातले. बघूया या मोज प्रीमियर लीग मध्ये मात्र प्रथमच उतरत आहेत बॅटिंगसाठी. कारण त्याचा पहिला सामना आपण पाहतोय तो मैदानात रंगणार आहे. एकी बाजूला आपण पाहतोय रायझिंग राजे, दुसऱ्या बाजूला शिवतेज टायगर. तर आमचे पंच देखील आपण पाहतोय या सामन्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील, ज्यांची देखील खूप महत्वाची भूमिका राहिली आजच्या दिवसातल्या पहिल्या दिवसामध्ये. तर जाऊया थेट मैदानात या सामन्यासाठी. कारण आज आपल्याला एकंदरीत 8 सामने खेळायचे. उद्यापासून मात्र 9 सामने असतील. उद्याचे 9 सामने आहेत, परवा सुद्धा 9 सामने असणार आहेत. त्यामुळे उद्याचं शेड्यूल बिझी असेल. त्यामुळे उद्या सकाळी बरोबर लवकरात लवकर सामना सुरू होईल. 8:45 सामना इथे सुरू होईल आणि त्यामुळे 8:30ला बरेच जे संघ सुरुवातीचे आहेत त्यांनी लवकर इथं आलं पाहिजे. तर बिझी शेड्यूल असेल या लीगचा. तर रवी पाटील, मंडप डेकोरेटर्स जामगार. तर निश्चितच सज्ज झालेत ते फिल्डिंग करणारे संघ, ते खेळाडू आणि त्याचबरोबर 2 फलंदाज. तर या षटकाला सुरुवात होताना पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त टोलेजंग सुरुवात. पहिल्या चेंडूवर एक बेधमाल भडका मारला जातो, षटका ठोकला गेलाय आणि आम्ही इस प्रकारची फलंदाजी करणार आहोत हे दाखवून देत आहेत ते 2 फलंदाज. जतीन पाटील आपल्याला बघायचं जे 500 रुपयाचं बक्षीस होतं ते घेण्यासाठी कृपया यायचं इथे आहे. तर अतिशय एक जबरदस्त सुरुवात. श्रीकांतच्या चेंडूवर हल्ला बॉल सुरुवात म्हणत गेला. काउंटर अटॅकने सुरुवात झाली आहे ती रोशन यांची. तर 6 धावा फलकावा लागला तर पहिल्या चेंडूवर. कारण पावलेचं षटक आहे आणि या पावलेच्या सर्कलच्या या षटकाचा फायदा घेण्याच्या दृष्टीने मात्र दोन्ही फलंदाज आसुसलेले मिळवत गेला. तर षटकातून श्रीकांत दुसरा चेंडू. याच बॅटची एज घेऊन चेंडू दिसतोय पाठीमागे. बघूया चेंडूचा पाठलाग तर नक्कीच होतो, परंतु चेंडू रेस जिंकणार का हेच फक्त बघायचं आपल्याला.
चेंडू सरळ चौकारासाठी सीमा पार. DJ Neelish. तर धन्यवाद डीजे. आपण पाहतोय रोशन सारखा एका चांगला फलंदाज कोणा गावासाठी बिलॉंग करतो आणि आज मात्र त्यांनी धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. तर सामोरे जात आहेत तिसऱ्या चेंडूला. श्रीकांत यांच्या पुन्हा एकदा आक्रमक शैलीने खेळण्याचा प्रयत्न तपासू. यावेळी फिल्डर तैनात होते आणि चांगल्यापैकी फिल्डिंग पाहायला मिळालं रोहन यांच्याकडून. त्या दरम्यान तर एक धाव आणि या एकेरी धावेनेच धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वर. नेल्सन आकडा आपण पाहतोय तो धावफलकावर येऊन पोहोचलेला. श्रीकांत यांचे 3 चेंडू जे संपलेत कारण आक्रमक सुरुवात आपण पाहतोय. या 3 चेंडूमध्येच 11 धावांची सुरुवात केली ती रोशन यांनी. आणि आता मात्र सामना करतील ते वैभव. तर सामोरे जात आहेत श्रीकांत यांच्या चौथ्या चेंडूला. याच अगदी क्लासिक फटका पाहायला मिळत आहे. अगदी जबरदस्त इनसाइड आउट चेंडू खेळला गेला आहे. किंवा परिवेशात झाला एक क्लासिक दर्जेदार गेलाय किंवा चेंडू सीमा पार केलाय आणि 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावर ती 15. पुढचा चेंडू देखील बघितलाय आणि कुठल्याही प्रकारची दयामा दाखवत नाही गोलंदाजांना. पुन्हा एकदा एक स्ट्रोकिंग फटका मारला गेला. चेंडू सरळ स्वेल करून गेम फास्ट झाला पाहिजे. कृपया वेळ घालू नका. तर पाहिलं तर 5 चेंडू संपल्या. या 5 चेंडू 3 चौकार, 1 षटकार अशी आतषबाजी पण पाहतोय. हंबी कुछ कम नाही. मला वाटतं वैभव सुद्धा दाखवत येतात आणि सुरेख 2 चौकार मारलेत त्याने. तर अशा प्रकारची ही झुंजार जोडी आहे मैदानात. आक्रमक शैलीची जोडी आहे आणि थोडेसे तुटून पडले त्या श्रीकांतच्या थोडंसं स्वेर मार्यावर. तर थोडंसं आपल्याला स्वतः संघासाठी किंवा आपल्यासाठी मात्र एक चांगला गेम प्लॅन ठेवला पाहिजे. चांगली गोलंदाजी केली पाहिजे पुढच्या चेंडूवर. आणि पुढच्या चेंडूला देखील दाद नेत नाही दोन्ही फलंदाज. पुढच्या चेंडूला देखील माया माझ्या मराठीची, माया माझ्या मराठीची, माया माझ्या. धन्यवाद डीजे. तर आज आपण पाहिलं असेल 3 विक्रम पाहिले असतील. सुरुवातीला पहिली हॅट्रिक झाली होती विकेटची. ती अर्थातच बंटी धामोडे यांच्या नावावर. दुसरी विकेटची हॅट्रिक आपण षटकारांची पाहिली असेल. ते एक चांगला दामदार अशी षटकार मारले होते भूपेश यांनी. आणि आता मात्र एक चौकारांची हॅट्रिक आपण पाहतोय की वैभवने सलग देते 3 चौकार मारून चौकारांची देखील हॅट्रिक पूर्ण केलेली. परंतु आता नक्कीच आपल्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने मान्यवरांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे. क्रिकेटच्या दुनियेतील क्रिकेटचं वैभव ज्याला म्हटलं जात आहे ते माननीय लेजंड क्रिकेटर माननीय धनंजय चौधरी साहेब गुड्डू चौधरी यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर क्रिकेटच्या दुनियेतील दिग्गज खेळाडू या ठिकाणी भेट देत आहेत. माननीय धनंजय चौधरी साहेब यांच्या सोबत हर्षद होंडो यांचं या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम, सुस्वागतम. ज्यांना वाडा तालुक्याच्या भूमीतून सुरुवात केली आणि दुबई, कतार पर्यंत या क्रिकेट वाडा तालुक्याचं नाव ज्यांनी पोहोचलं
तो हर्षद मेमन होंडो यांचं हार्दिक आधी स्वागत. त्याचबरोबर अतिशय क्रीडा शौकीन व्यक्तिमत्व आमचे मित्र मान्य सौरभजी पाटील सांगे यांचं सुद्धा आगमन झालं. आपलं हार्दिक अधिक स्वागत. त्याचबरोबर तेजस्वी जाधव कुडूस प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कुडूस गावचं या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक अधिक स्वागत करतोय. ग्रामीण विकास विचार मंच आयोजित MGPL लीग 2019 मध्ये हार्दिक अधिक स्वागत. तर पुढचा चेंडू अगदी कलात्मक मात्र अतिशय जबरदस्त आपल्या खास शैलीने चेंडू खेळला गेला आहे. तो स्क्वेअर लेग रिजनला आणि त्या दरम्यान फलंदाज दुसरी धावेसाठी वळतात आणि 2 धावा सहजतेने कंप्लीट पूर्ण केल्या गेल्यात. तर 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली वधारली गेली आहे. ती धावफलकावर आतापर्यंत 25 पावशतक फलकावं लागलं गेलं आहे. अतिशय जबरदस्त खेळ करतात हे दोन्ही फलंदाज. एकी बाजूला आपण पाहतोय रोशन आणि दुसऱ्या बाजूला वैभव सारखे फलंदाज की ज्यांनी दाद लागू देत नाही कुठल्याही गोलंदाजाला. ओमकार यांच्या षटकातून पुढचा चेंडू खेळसाठी पुन्हा एकदा सज्ज. हो यावेळेस मात्र बघूया पंचांकडे अगदी दाद मागलेली परंतु स्वतः मात्र जी स्वतः आपण घोषित केला. आणि मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जातोय. ग्रामीण विकास विचार मंच आयोजित MGPL लीग 2019. थँक्यू डीजे विजय, थँक्यू. आणि निमंत्रणला मान देऊन व्यक्तिमत्व वाडा तालुका क्रिकेटचं वैभव आणि धनंजय चौधरीचा शाही सन्मान कमिटीकडे या ठिकाणी होत आहे. साता समुद्र पार पोहोचवलं मुंबई कटापर्यंत पोहोचवल्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. घडवणार त्याचबरोबर व्यक्तिमत्व ज्यांना महाराष्ट्रातील अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना छान वाटली. अनेक परप्रांतात जाऊन त्यांनी आपला खेळ दाखवला. व्यक्तिमत्व आणि ओळखलं जात ते म्हणजे तेजस जाधव साहेब यांचा सन्मान आणि सत्कार स्वप्नील जाधव यांनी करावा अशी विनंती करतोय. तेजस जाधव साहेबांचा शाही सन्मान होतोय. ग्रामीण विकास मंच आयोजित GPL लीग मध्ये आपलं MGPL लीग मध्ये आपलं हार्दिक अधिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. थँक्यू, थँक्स अ लॉट. एक जबरदस्त या ठिकाणी मात्र फलंदाजी पाहायला मिळते शिवतेज टायगर कडनं. प्रेक्षकांचं मनोरंजन षटकारानं चौकारानं पाहायला मिळतंय. आपण जाऊया थेट मैदानात. ओ टू कॉमेडी बॉक्स. तर खरोखरचा प्रतिभा नजरेत भरणारा खेळ पाहायला मिळतो प्रेक्षक वर्गाला. आणि ताबडतोब बल्लेबाजी कशा प्रकारे असली पाहिजे, आक्रमक शैलीची फलंदाजी कशी असली पाहिजे ती मात्र या संघाकडून आपल्याला नक्कीच पाहण्यासारखी जोगी पाहायला मिळते ती मैदानात.
तर एके बाजूला आपण पाहतोय रोशन बादल्यानंतर निलेश आलेत आणि त्यांना साथ द्या वैभवची. तर त्या षटकातला पुढच्या चेंडूला मात्र अगदी सुरुवातीला चांगला फटका मारताना फलंदाज 2 धावा घेत आहेत आणि या 2 धावांनी संघर्ष गेली. सामन्यात आणि जास्तीत जास्त धावा कशा उभा करता येईल, धावांचा डोंगर कसा उभा करता येईल याकडेच लक्ष लागलेलं या 2 फलंदाजांचं. सुरुवातीला आक्रमक चांगलीशी कामगिरी पण रोशन यांची पाहिली, त्यानंतर ते बाद झाले. पुढच्या नंतर सगळी धुरात हातात घेत आहेत वैभव. तर 2 षटकांचा खेळ संपला गेला. आतापर्यंत 12 चेंडू संपले गेलेत आणि 12 चेंडूत धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 34 धावा 17च्या गतीने. चाललेला सामना आपण पाहतोय शिवतेज टायगर एके बाजूला, दुसऱ्या बाजूला रायझिंग राजे. या 2 संघांमधली ही मोठी लढत या लीग मधली. तर 17ची गती म्हणजे नक्कीच चांगली गती म्हणावी लागेल या मर्यादित षटकाच्या सामन्यांमधून. तर विजय पाटील लखमापूर आपल्याला निश्चितच आम्ही आमंत्रित करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आशिष शिंदे आपल्यासाठी थांबून राहिलेत. आपल्याकडे एक महत्वाचं काम. तर या नवीन षटकाला सुरुवात प्रारंभ होत आहे आणि डावखरे आताचा फलंदाज मात्र निलेश स्ट्राईकवर असतील. तर रुपेश बघूया, रुपेश मोकणे एक रायझिंग प्लेअर आपण पहिल्या पर्वामध्ये पाहिला होता, तोच रुपेश मोकणे मात्र सुरुवात इथे करतायत. त्यांना पहिलं पारितोषिक रायझिंग प्लेअर म्हणून दिलं होतं. पहिल्या चेंडूवर दिसली त्यांना पहिलं चेंडू निश्चित चकून दिलाय आणि चांगली सुरुवात पाहायला मिळाली या षटकामध्ये. धावांची गती कमी करण्याचा हा प्रयत्न राहतो का बघूया रुपेश यांचा. तर षटकातून दुसरा चेंडू, यायचं चेंडूला मात्र हवेची सफर करावी लागते. चेंडू सरळ उत्तुंग असा निघतोय षटकारासाठी आउट ऑफ पार. इथे निलेश यांनी आणि एक सुंदर षटकार ठोकताना संघाची धावसंख्या पाहतोय पण 1 गडी बाद 3 धावफलकावर 40 धावा 40 रन लॉस ऑफ 1 विकेट. केवळ तिसरं षटक आपण पाहतो मैदानात सुरू असलेला आणि षटकातला तिसरा चेंडू. पुण्यात मात्र करारी फलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक चेंडू गगनचुंबी मात्र सीमेरेषे पलीकडे. निश्चितच 2 चेंडू टाकले जे पायात टाकण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्यापैकी मात्र तटवले गेले. तर 2 ह्यूज 6 पहिल्या पण एक मिड विकेटवर एक मात्र निश्चितच लॉंग ऑनवरून षटकार टोकला गेला होता आणि ही खरी अर्थाने ताकद आहे ती निलेश यांची त्याच्या संघाची. तर या षटकाराने धावसंख्या पाहता पाहता 46 वर जाऊन पोहोचले 46. आणि पुढचा चेंडू वर, इथे मात्र मिस टायमिंग, चेंडू हवेत राहतोय. बघूया शतरक्ष चेंडू खाली आणि अप्रतिम झेल घेताना
हवेत राहील आणि झेल घेताना फलंदाज बाजारात निलेश, त्यांची जागा आता घेतील ते सुमित देशमुख. तर या षटकात बघूया रुपेशना यश मिळाल्यानंतर पुढचा चेंडू यायस थोडासा आपला खास चांगले दोन तर बॉलर बेटर माझा फटका यावेळी निघतोय तो चांगल्यापैकी फिल्डिंग पाहायला मिळते ते मिड डाऊन क्षेत्रामधून आणि त्यावर पूर्ण करत आहेत. संधी डीजेला DJ Swappy. धन्यवाद डीजे. तर पुढे आपण गेम मध्ये येऊया कारण 3 षटकं संपल्यानंतर ड्रीम संपला आहे आणि अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे बॅटिंग करण्यासाठी. तर अशा 24 षटकाला सुरुवात. पहिला चेंडू डावकर मारा आणि पहिला चेंडू यॉर्करला एका स्विंगिंग यॉर्कर चेंडू म्हणायला गेला तिकडे क्षेत्ररक्षकांना मात्र चकमा देऊन सरळ सीमा पार होत आहे चौकारासाठी 4 धावांसाठी. आणि चेंडूचा संपर्क पाहतोय बॅट आणि चेंडूचा, त्यात सध्या तरी सरची होते ती बॅटची. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या खास शैलीमध्ये मारला फटका अगदी बॅकफुट वर जाताना चेंडूला चांगल्यापैकी स्ट्रोक मारला गेला तो लांब फला आणि चेंडूवर नियंत्रण केलं होतं तोपर्यंत 2 धावा फलंदाज सहज घेत आहेत. आपलं लक्ष असतं की आपण बॅट मध्ये खोली पाहिजे तर 2 धावा मिळाल्या असते आपल्याला, परंतु त्या 2 धावा कमी झाल्यात आणि या एकेरी धावे समाधान मानावं लागते. त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर ती 53. यायचं चेंडू हवेमध्ये बघूया क्षेत्ररक्षक जज करतात चेंडूला आणि यावर सुरेख बघा खूप चांगल्यापैकी नियंत्रण केलं होतं, लक्ष अगदी आठवण ठेवलं होतं.
हवेमध्ये बघूया तरी इथे केले आणि झाला आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 53 जी पलकावर पाहायला मिळते 3 बाद 53 53 पर लॉस ऑफ 3 विकेट. तर चौथ्या षटकात 5 चेंडू जे संपल्यात ओमकार यांची पुन्हा एकदा गोलंदाजी जी आपण पाहतोय त्यातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. डावकुरी हाताचा हा गोलंदाज समोरच्या फॉरेस्ट एंड कडून पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. ब्लॅक अँड स्क्रीन कडून सज्ज होत आहेत या नवीन फलंदाला चेंडू टाकण्यासाठी. अक्षय जे नवीन फलंदाज सामना करतील पुढच्या चेंडूचा. याच मात्र चेंडू अगदी पुन्हा एकदा चेंडू हवेची सफर करताना लँड होते तो सीमे रेषे पलीकडे आणि सुंदर षटकार. चेंडू अगदी पुन्हा एकदा चेंडू हवेची सफर करताना लँड होते तो सीमे रेषे पलीकडे आणि सुंदर षटकार. डबा 59 आतापर्यंत 4 षटकामध्ये 59 डाव आजच्या दिवसात सर्वोत्कृष्ट बॅटिंग करण्यास संघाकडून आणि त्यामुळे दुपारचं सत्र दुपारच्या सत्रानंतर लागली ही खेळपट्टी सकाळच्या होत होते. तर डावा म्हटलं होतं की MGP संकल्पना डोक्यातून आली मात्र तसं सज्ज असलेला आणि पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडूला मात्र हिसका दाखवला आपल्या बॅटचा आणि चेंडूला आरपार सीमे पार केले. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चालू आज आरपार जात आहेत 7 समुद्रापार. तर अशा प्रकारचे 7 समुद्रापार आपल्या वाढीतोकीतले देखील खेळाडू गेले पाहिजेत. केवळ होंडो सारखा फलंदाज जातो तिथे खेळायला तर आपल्यातले देखील अशा प्रकारचे खेळू घेणं खूप गरजेचं असेल तरच आपल्या वाढीतोकीचं देखील नाव वाढेल. परंतु सध्या आपण पाहतोय षटकातून पुढचा चेंडू यायचं बराचसा चेंडू बाहेर पडलाय. दिशाहीन ठरतोय ऑफस्टनच्या बाहेर. तरी ते आपण सकाळी सुवर्ण संधी सांगितली होती की प्रेक्षकांनी जर बाहेर चेंडू मारला गेला तर निश्चितच या संघामध्ये वाघ आहेत. शिवतेज वाघ आपण म्हटलं तर या संघाचं नाव अतिशय जबरदस्त खेळ करतात मी शिवतेज टायगर आणि त्यांचे एक टायगर मात्र आपला
धडाकेबाज खेळ करताना मात्र भक्ष करतायत प्रत्येक गोलंदाजाला आणि हा देखील आपण पाहिला नुकताच एक जबरदस्त सुमितेचा षटकार पाहिला होता आणि संघाची धावसंख्या पाहता पाहता जाऊन पुरलेली ती 72 धावा. आजच्या दिवसातला सर्वात मोठा स्कोर सुद्धा पाहतो पण तो मैदानातून आणि पुढच्या चेंडूवर देखील आणखी मोठा फटका, चेंडू सीमे पार होणार आहे. नक्कीच आमच्या कमेंट्री बॉक्स वर येऊन पोहोचतोय आणि तिसरा आणि पुढच्या चेंडूवर आणखी मोठा फटका, चेंडू सीमे पार होणार आहे. नक्कीच आमच्या कमेंट्री बॉक्सवर येऊन पोहोचतोय. तर दिनेश जाधव यांच्याकडून संवादार फलंदाजी आपण पाहतो अगदी होंडोत मैदान उतरल्यात असं वाटतंय की त्याची फलंदाजी पाहायला प्रेक्षकांना जसं आवडतं तशा इथल्या अनेक प्रेक्षक आपण पाहतोय की यांच्या फलंदाजीला अगदी जबरदस्त खेळ आणि पुढच्या चेंडू हवेमध्ये राहतोय. इथे मात्र झेलची संधी आणि फलंदाज त्यावर बाद आहे, ते अगदी धुमाकूळ घातला होता. शेखर ठाकरे नवीन संघाचे संघाचे बॅटिंगची ताकद दिसली सामन्यामध्ये. पुढचा चेंडू आणखी एक चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक बघूया. झेल मात्र सुटला जरी असला तरी प्रयत्न खूप चांगल्यापैकी झाले आहेत कारण षटकार गेला असता तिथे मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणखी चांगला बसला की तसं म्हणता येईल. याच 2 धावांनी झेल मात्र सुटला जरी असला तरी प्रयत्न खूप चांगल्यापैकी झाला. 80च्या पार जाऊन पोहोचलेली 80 रन ऑन दी बोर्ड. अजूनही एक चेंडूचा खेळ इथे बाकी अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामधला आणि पुढच्या चेंडूला अगदी चांगला चेंडू टाकला होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडूला मात्र दिशा दिली गेली आणि निश्चितच त्यावर फलंदाज दुसरी धाव घेत आहेत आणि 2 धावा घेताना सर्वोत्कृष्ट स्कोर उभा केला या आजच्या दिवसातला. तो 82 धावा, 82 रन ऑन दी बोर्ड आणि 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. बॅटिंग मात्र संपली असं म्हणावं लागेल. ती इथे शिवतेज टायगर्सकडून अगदी वाघाची डरकाई आपण पाहिली प्रत्येक खेळाडूकडून आणि चांगला खेळ करताना एक मोठं लक्ष दिलं गेलंय. प्रतिस्पर्धेत संघावर जिंकण्यासाठी 83 धावा करायच्या आहेत. ज्या 83 धावा म्हणजे आपण भारतीय संघाने विश्वकप जेव्हा जिंकला होता 1983 ला, ती आठवण कोणी जरा 83 आकडा. तर निश्चितच आपले जे पाहुणे आपली रजा घेत आहेत ज्यांनी आपल्यासाठी खूप चांगला वेळ दिला, त्याचबरोबर त्यांचे सहकारी त्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आपण या स्पर्धेला भेट दिली. ग्रामीण विकास विचार मंच आयोजित मोज प्रीमियर लीग स्पर्धेला त्याबद्दल मनस्वी आपलं सहर्ष स्वागत आणि सहर्ष धन्यवाद. तर या पुढचा जो सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी आपण बोलतोय विहान स्ट्रायकर वर्सेस केसीसी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन विहान स्ट्रायकर आणि केसीसी संघ आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच आपली प्लेइंग लिस्ट घेऊन सज्ज व्हायचंय. सूरज पाटील चला आपण टॉस बॉक्स मध्ये. तर निश्चितच या सामन्याची टॉस करण्यासाठी आपण आपल्या तालुक्याचा एक धडाकेबाज फलंदाज हर्षद मेमन होंडो यांना आपण आमंत्रित करूया की आपल्या हस्ते नाणेफेक होईल टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये टॉस का बॉस. तर सूरज आपण दोन्ही संघाचे कॅप्टन विहान स्ट्रायकर आणि केसीसी 11 या दोन्ही संघाचे कॅप्टन ग्रुप आपण यायचं आहे. आपले सन्माननीय पाहुणे आपल्या तालुक्याचा एक अतिशय जबरदस्त विस्फोटक फलंदाज हर्षद मेमन उर्फ होंडो ज्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. निश्चितच अनेक मैदान ज्यांनी गाजवलेत आणि वाडे तालुक्याची खऱ्या अर्थाने शान मी म्हणेन. वाडे तालुक्याचं नाव खूप अगदी 7 समुद्र पार नेलं ते हर्षद मेमन आज आपल्या या स्पर्धेत निश्चितच पाहुणे म्हणून उपस्थित झाले आहेत.
तर त्यांच्या हस्ते आपण ही नाणेफेक करतोय. चला दोन्ही कॅप्टन व्यान स्ट्रायकर आणि केसीसी. तर होंडो यांचं नाव मला नक्कीच आता आठवते, कारण त्यांनी बऱ्याच अशा खेळा केल्यात. परंतु गेल्या वर्षीचं आपण कोण विसरेल डोंबिवलीची स्पर्धा, की एका षटकाराने त्यांना अगदी खूप हजारो रुपये मिळून दिले, परंतु तोच संघ अगदी फायनल मारून गेला त्या संघामध्ये खेळताना. आणि खरोखरच हा लौकिक त्यांनी प्राप्त केला गेल्या वर्षी. दिबा नगरीत दिबा पाटलांच्या ज्या नावाने जी स्पर्धा भरली होती. तर या ठिकाणी टॉस साठी आपण येतोय. टॉस बॉक्स मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. हर्षदजी होंडो यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. या वाडा तालुक्यातील दुबई कतार पर्यंत ज्यांनी क्रिकेट पोहोचवलं, नाव पोहोचवलं, तर केसीसी क्रिकेट क्लब कोलकेवाडी वर्सेस विहान स्ट्रायकर. आणि टॉस जिंकलेला आहे विहान स्ट्रायकरनं. स्वरूपानं टॉस जिंकल्यानंतर तुम्ही काय स्वीकारणार? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे. आणि कमीत कमी टार्गेट तुम्ही ज्यांचा प्रयत्न कराल, तर असं मनामध्ये काय फिक्स आहे का की या टार्गेट पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 45 धावापर्यंत त्यांना रोखणार आम्ही. आणि खरं तर आयोजनाबद्दल तुला काय वाटतं? MGPLच्या सर्व सदस्यांनी गेली महिनाभर खूप हे सर्व मैदान बनवलं आहे. त्यांना मी खूप खूप धन्यवाद देऊ दे. आणि हे एवढा प्लॅटफॉर्म चांगला केलाय आपल्या खेळाडूंसाठी. नक्कीच बेस्ट ऑफ लक कॅप्टन विहान स्ट्रायकर. या ठिकाणी फिल्डिंग घेतलेली आहे. नक्कीच तुझ्याकडे बॅटिंग येते या ठिकाणी, आणि समोर सुद्धा चांगला संघ आहे. फलंदाज कुठले असतील आणि टार्गेट कुठपर्यंत देणार? फलंदाज तसे तर सर्व आमचे चांगलेच आहेत, त्यामुळे किती आम्ही यांना 50+ स्कोर करण्याचा प्रयत्न करू. आणि या ठिकाणी पाहिलं आपण तर हर्षद होंडो सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचे मॅच ते पाहणार आहेत. तर होंडो तुम्ही खुश करणार का? हो. नक्कीच बेस्ट ऑफ लक कॅप्टन केसीसी कोलकाडी. थँक्यू हर्षद होंडो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर निश्चितच प्रशांत गोताणे पण मग म्हटलं की अगदी या एका महिन्यामध्ये आपण जी मेहनत घेतली या स्पर्धेला, खरोखरच खूप मेहनत घेतलेली मोजगट प्रीमियर लीग स्पर्धा आयोजनासाठी. कारण अगदी पाहत होता आपण अगदी 10 दिवसापूर्वी इथे पाऊस पडत होता आणि सर्व गवत जिकडे तिकडे होतं ते कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. तर अशा प्रकारची ही मेहनत फळाला येते. खरोखरच आजचा पहिल्या दिवसामध्ये आपण जे पाहतोय चांगली MGPLची स्पर्धा, आणि सुरुवात मात्र होती त्या पहिल्या चेंडूवर चांगल्यापैकी श्रीकांतचा एक विस्फोटक स्ट्रोक, की ज्यावर षटकाराचं कोरलं होतं किंवा काउंटर अटॅक गरजेचं. सुरुवात जबाब असं मी म्हणेन, आणि तशा प्रकारची सुरुवात केली. जशास तसं उत्तर टिट फॉर टॅट, ठोसास ठोसा असं उत्तर दिलं जात आहे या पहिल्या चेंडूवर. तर युवराज षटकामधून दुसरा चेंडू. पुन्हा एकदा श्रीकांतची बॅट अप, ते नक्कीच चेंडू आणखी एक निघतोय षटकारासाठी. उत्तम षटकार. धन्यवाद डीजे. तर ताबडतोब उत्तर 2 चेंडूमध्ये 2 षटकार, आणि खऱ्या अर्थाने मॅन फ्रॉम गातेस श्रीकांत अतिशय चांगला खेळ करतायत. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार टोकून. तर 83 धावांचा हा पाठलाग. बघूया किती पर्यंत चांगला फाईट करतायत हे फलंदाज. आणि युवराज षटकामधून तिसरा चेंडू लेफ्ट हँड गोलंदाजी. यायचं मात्र फलंदाज पूर्णपणे चकावण्याचा प्रयत्न होता. चेंडूला टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू स्विंग झाला होता. तुमच्या संघाला यायचा प्रायत स्लॉट मध्ये चेंडू मिळतो असं पाहून स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये चेंडू मारला जातोय. लांब फोडून चेंडू सीमा पाडतोय.
या चौकाराने देखील संघाची संख्या गती मिळते आणि संघाची फक्त ती तब्बल 2 चौकार आपले 2 षटकार आणि 1 चौकार अशी आपण काम आहे आणि पुढच्या चेंडूला बॅक फोड देतात चेंडू एक्सलंट फटकेबाजी म्हणायला गेला चेंडू सीमा पार होतोय तो श्रीकांतच्या बॅटमधून चांगल्यापैकी फटकेबाजी केली 2 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने तब्बल धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचलेले तर युवराजांना मात्र नक्कीच इथे अजून संधी देत नाहीयेत स्थिरावण्याची कारण प्रत्येक चेंडू त्यांचा भिडकावण्याचा प्रयत्न होतोय फटकवण्याचा प्रयत्न होतोय आणि षटकातला पुढचा चेंडू याच पुन्हा बॅक पडून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जेल सुटला गेला आहे पकडो की जीतो मॅच असं क्रिकेटमध्ये म्हटलं तर इथे मात्र थोडीशी घाई केली क्षेत्ररक्षकांनी पहिल्या षटकाचा खेळ संपताना 83 धावांचा लावून गेला असं म्हणायला गेलं पहिल्या षटकामध्ये हीच जर सरासरी ठेवण्याचा प्रयत्न झाला तर हा सामना राजकीय राज्य देखील जिंकू शकतो त्यामध्ये देखील असावी लागेल परंतु पाहायचं पहिला गोलंदाज युवराज यांच्या या मानामध्ये किंवा त्यांच्या मानलं गेलं आणि त्यामुळे या षटकाच्या 22 धावा 21 धावा नवीन गोलंदाज सज्ज होतात आपल्या बॉलिंग मार्कवर गावचे पण अनेक खेळ पाहतोय दमखम त्यांची गोलंदाजी कशी प्रकारे साथ देते पहिल्या षटकात जो उंचावला आहे पहिल्या षटकामध्ये हातांचा ओघ वाढला आहे तो कमी असणार आहे आणि त्यासाठी त्यांना अचूक मारावा करायला लागेल किंवा या 2 जे फलंदाज विशेषतः श्रीकांत सारखा फलंदाज जो स्ट्राईकवर आहे त्यांना कशा प्रकारे ते रोखण्याचा प्रयत्न करतात ते या षटकात आपल्याला पाहायला मिळेल तर सज्ज होतील श्रीकांत आणि खेळण्यासाठी परंतु गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत गोलंदाज सोपान तर या षटकाला सुरुवात होते फॉरेस्ट कडून पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन गोलंदाज सज्ज होत आहेत ते दुसरं षटक हाताळण्यासाठी तर या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी साधारणतः अड्डा बोलतो रनअप असेल उजव्या हाताने मारा करतायत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि पहिला पटका चेंडूला बसतोय तडाखा बसतोय चेंडू अगदी डीपला थांबवलं गेलंय चांगल्यापैकी हवेत उडी मारून सूर मारून हा चेंडू मारा करतोय आणि पहिला पटकारा चेंडूला बसतोय तडाखा त्र्याऐंशी धावांचं हे लक्ष्य खूप लक्ष्य कठीण जरी असलं तरी अशक्य नाहीये कारण क्रिकेटमध्ये अनेक आपण पाहतोय कामगिऱ्या सध्या अगदी क्रिकेटचा जमाना सुरू झाला क्रिकेटचा मोसम सुरू झालाय अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहतो आपण नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने देखील स्पर्धा आपण पाहिली असेल आमदार चषक स्पर्धा मुंबईतली वरळीची त्यानंतर आपण सध्या घोटची स्पर्धा देखील पाहतोय अगदी जबरदस्त रंगणाऱ्या स्पर्धा आहेत काही दिवसातच रत्नागिरी चॅम्पियन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तत्पूर्वी सोपान षटकांमधून दुसरा चेंडू यायचं बघितला चेंडू थोडासा लेग स्टिकवर पडतोय असं पाहून चेंडूला फटकवला गेला फाईन लेग वरून आणि ती क्षेत्ररक्षक चांगला चेंडू फील्ड करतात फेक करतात तोपर्यंत फलंदाजांना रिस्की धावण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूवर मात्र नजर होती ती 85 आणि अखेर खूपच सुंदर त्या चेंडूला पवित्र घेतला फाईन लेग वर 2 धावा फेक करतात तोपर्यंत फलंदाजांना 24 अगदी घाम गावा लागणार आहे दोन्ही फलंदाजांना त्याचबरोबर कारण विजेतेपद उपविजेतेपद
तृतीय आणि चतुर्थ क्रमांक अशा प्रकारची आपल्याला क्रमवारी पाहायला मिळेल अंतिम दिवशी. परंतु सध्या सोपान यांचं षटक चांगलं ठरत आहे ते संघासाठी, कारण चांगला मारा ते करतायत. या षटकात धावांचा ओघ त्यांनी कमी केलाय, मोठे मोठे फटके मारू दिले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. तर षटकामधून चौथा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजांना बचावात पवित्रा घ्यावा लागतोय. थोडस आपल्यावर नाराज आहेत की आम्ही मारताना चांगला मेहनत चांगला फायदा मात्र मिळतोय गोलंदाज आणि फलंदाजांना. यावेळेस आपण आता यॉर्कर लाईनचा आपल्या फॉलो थ्रू मध्ये जोडून थांबलत आहे. आणखी एक डॉट चेंडूची समाप्ती पाहतोय. लगातार प्रेशर मध्ये आणतायत फलंदाजांना. फक्त 0 धावा आल्या आणि 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आपण पाहतोय. त्यावर कंजूसपणा, अतिशय चतुर भर गोलंदाजी पाहतो आपण ती सोपान यांची. कारण पहिल्या षटकात धावांचा ओघ खूप मोठा होता, फ्लो वाहत होता, धावा अगदी ओघाने येत होत्या. तिथे मात्र शांत केलंय ते श्रीकांत आणि ओमकार यांना. तर सोपान अंतिम चेंडू. तर बघा क्रिकेटमध्ये आपण फक्त फलंदाजाची फलंदाजी पाहत असतो, पण गोलंदाज जी कामगिरी करत असतात ती उठावदार कामगिरी आपल्या अशा वेळेस दिसते. आणि पुढचा चेंडूला देखील आडव्या फटक्याने मारण्याचा प्रयत्न, चेंडूवरचा बॅटच्या पाठीमागे लागला आणि त्यामुळे चेंडू निघतोय तो लॉंग रिझनला. आणि त्यावर निश्चितच एकच धाव समाधान व्यक्त करावं लागते. षटक संपलं क्रमांक 2 आणि 2 षटकाच्या समाप्ती. तर धाव फलकावर धावा लागल्या त्या 25/25 विदाउट लॉस. तर बिनबाद 25-83 धावा करायच्या आहेत. लक्ष अजूनही सोपं नाही या सामन्यातलं. भले विकेट जरी टिकवली असली तरी सरासरी देखील टिकवावी लागेल. ती सामना जिंकण्यासाठी मेहनत करावी लागणार आपल्याला. चला जरा घाई करा, मीटिंग अजिबात नको आपल्याला. वेळ कमी आजच्या दिवसातला आणि आपल्याला पुढचा सामने लगेचच पुढे सुरू ठेवायचे आहेत. या दृष्टीने नो मीटिंग, ओनली वेटिंग. कारण आपल्याला वाट तर पाहावी लागेल की नवीन षटक सुरू झालं पाहिजे. त्या दृष्टीने आपण विचार करतोय नवीन षटकाचा. तर बघूया, दोन्ही फलंदाजांनी थोडासा विचार केला असावा, काहीतरी मनात त्याच्या दडलं असणार आहे की आपल्याला मागच्या षटकात धावा आल्या नाही. तर त्यासाठी ते बॅट बदलू पाहत आहेत आणि बघूया बॅट बदलण्याचा परिणाम काय होतोय. कधी कधी असं आपण पाहिलं असेल क्रिकेटमध्ये की ज्या बॅटने चांगलं क्रिकेट खेळलं गेलं ती बॅट बदलल्यानंतर तो फलंदाज कधी कधी लवकर सुद्धा बाद झाला. असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण पाहिलं, लोकांहून तर दिसलं. आपण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलं असेल. प्रत्येक खेळाडूची मात्र एक पसंती असते बॅटची. जशी आपण नेहमीच बॅट पाहत असाल हर्षद धोंडोंची, जेव्हा जेव्हा ते मोठे मोठे स्ट्रोक मारून चांगले इंग खेळू येतात तेव्हा आपले दुसरे सहकारी त्यांच्या बॅटकडे पाहतात की त्यांच्या बॅटमध्ये काय नेमकं लपलाय. तर त्यांच्या खेळातली जी कामगिरी ती नेहमी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारचं बघूया आता श्रीकांत यांनी बॅट बदलल्यानंतर काय परिणाम होतो इथे. तर नवीन षटकाला सुरुवात होते. तिसरं षटक हे प्रस्थान करण्यासाठी मात्र मैदानातून आपण पाहतोय पुन्हा एकदा युवराज, ज्यांचं पहिलं षटक थोडंसं मागे ठरला, परंतु आपल्या संघाने विश्वास ठेवला यांच्यावर पुन्हा एकदा की त्यांच्याकडे चेंडू सोपवला गेला. तो तिसऱ्या षटकासाठी आपल्या वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक, सांघिक पाहिलं तर तिसरं षटक. आणि त्यातील पहिला चेंडू खेळण्यासाठी ओमकार सारखा फलंदाज. तर ओमकार आपण पाहतो एक स्थानिक खेळाडू आहे, नेरुली गावचा आपला सुपुत्र ओमकार गुरव. हे नाव आपण पाहिलं असेल, टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव आहे ओमकार गुरव. पण सध्या आपला हे ओमकार काय काम करतात बघायचं आपल्याला. आणि बॅकफोर्ड जाताना चांगल्यापैकी चेंडूवर स्ट्रोक मारला गेला. तिकडे चेंडूवर झपाट्याने येत आहेत आपण पाहतोय सुमित. तोपर्यंत मात्र एक धावेची संधी आणि त्यांनी हेच काम केले की आपण लगेच स्ट्राईक रोटेट केली आहे. तर दबाव असला की स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आणि त्यामुळे स्ट्राईक चेंज झालेली आणि यावेळी स्ट्राईकवर देखील ते श्रीकांत परतो एक धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावर आता ती 26 धावा. बिनबाद 26. निश्चितच पहिल्या विकेटसाठी तलाश असेल, पहिल्या विकेटच्या शोधात आहेत ते युवराज की एखादी विकेट आपल्याला इथे मिळवावी जावी आणि मग नक्कीच संघाला दिलासा द्यावा
हा त्यांचा प्रयत्न झालाय, परंतु हा प्रयत्न थोडासा अजूनही सफल झाला नाही. तर यावेळी आखूड टप्प्याचा चेंडूचा फायदा पुन्हा एकदा फलंदाज बॅकफुट राहताना चेंडूला चांगल्यापैकी पूल केला गेला आणि चेंडू मात्र सीमा पार होत तो बॅकवर्ड पॉईंटवरून सीमा पार चौका. DJ Umesh. चैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसऱ्याला, चैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसऱ्याला, माझी एकविधा आईचे तारले डोंगराला, माझी एकविधा आईचे तारले डोंगराला. तर निश्चितच दुसऱ्या चेंडूवर एक चांगला खणखणीत सनसणीत षटकार चौकार आला आणि श्रीकांत यांची मात्र एक मॅरेथॉन खेळ आपण पाहतो. एक चांगला खेळ करताना जसा खेळ आपण मगाशी वैभव यांचा पाहिला होता, याचा संघात खेळताना मात्र मगाशी बॅटिंग मधून 27 धावांची खेळी केली होती ती वैभव यांनी आणि त्यांना थोडीच थोड खेळत सध्या होतोय सध्याचा श्रीकांत यांचा आपल्या संघासाठी. तर पुढचा चेंडू यायच मात्र नक्कीच पॅडल स्वीपचा वापर अगदी अप्पर कट म्हणायला गेला, आपल्याला चेंडू फटकावला गेला आहे, खूप शॉर्ट म्हटला गेला, फाईन स्टाईल मध्ये आहे. लाईफ सारा नशिबाचा खेळ, जगात चालतोय पैशाचा मेळ. लाईफ धन्यवाद. सारा नशिबाचा डीजे थोडस वाजवायचं थांबू नका, थांबा थोडस. या दरम्यान धावसंख्या जाऊन फलकावर ती 34 धावा 34. 83 धावांचा पाठलाग मात्र नक्कीच चांगल्यापैकी होतोय सध्या तो रायझिंग राजेसभाकडून, ज्या संघात देखील रथी मारुती पण खेळ पाहतो खेळाडू आणि श्रीकांतची बॅट ते मैदानातून अगदी जबरदस्त चांगला खेळ ते दाखवतात पहिल्या सामन्यामधून. तर युवराज ज्यांना कुठल्याच प्रकारची संधी देत नाही, चांगल्यापैकी गोलंदाजी होत असताना देखील चांगले फटके. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा हवेत राहतो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली यावेळेस वाऱ्याचा झोत पाहिला तर विरोधात मात्र मारण्याचा प्रयत्न आहे, चेंडू आतमध्ये फेकला आहे. तर नवीन फलंदाज ते रोहन मात्र अखेर यश मिळालं होतं, बऱ्याच कष्ट घेतले होते, खूप मेहनत केली होती ती युवराजांनी. सुरुवातीला नक्कीच तडाखे बसले, फटकेबाजी झाली त्यांच्या गोलंदाजीवर, परंतु त्यांनी हिंमत न हरता एक आपली अचूक चांगला मारा ठेवला, परंतु यावेळी यश मिळालं होतं. ते ओमकार जे खेळतात परंतु इथे बाद झाले तर श्रीकांत ज्यांचा धडाकेबाज खेळ संपुष्टात आलाय आणि पहिलं यश मिळालं होतं ते युवराजांनी पहिला फलंदाज बाद करून श्रीकांत यांना. तर संघाची धावसंख्या एक गडी बाद 34 धावा 34. नवीन फलंदाज बघूयात रोहन. तर या षटकातून चौथ्या चेंडूवर यश आल्यानंतर आता 5वा चेंडू हाताळतील ते आपल्या कॉमेंट्रीकडून किंवा पब्लिसिटीकडून. ते युवराज षटकातला पुढच्या चेंडूला सामोरे जात आहेत ओमकार. यायचा फलंदाज पूर्णपणे चुकले तर फटका मारण्यासाठी आणि शेखर देखील चेंडूचा प्रयत्न दाखवू शकला, ते चेंडू लगेचच पकडण्याचा प्रयत्न त्याचा होता. अशा वेळी फलंदाज धावचीत स्वरूपात मात्र बाद झालाय, त्याने फेक अगदी थेट केली ती गोलंदाजी हातामध्ये आणि त्याने केळ वेळ न घालता
धन्यवाद. काय ती थोरवी मात्र शिवाजी महाराजांची, परंतु दरम्यान आपण पाहतोय इथे धावसंख्या फलकावर लागली ती आतापर्यंत 34 धावा 34. धावसंख्या पुढे हलायला तयार नाही, कारण विकेट मात्र इथे गेल्यात लगातार 2. आणि त्यामुळेच पाहिलं तर इथे षटकामध्ये एकंदरीत 83 धावा करायच्यात आणि 10 फलकावर आता लागल्यात आतापर्यंत 34 धावा 34. म्हणजे अजूनही गरज आहे ती 49 धावा करण्याची. धन्यवाद सर. एक बॉल राहिला जाऊन या षटकामधला. बघा लक्षात घ्या, पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तिसऱ्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर फलंदाज बाद झाले, त्यांचं रनआउट झाले 5व्या चेंडूवर. तर निश्चितच आमचे स्कोरर देखील लक्ष ठेवून आहेत. तर निश्चितच युवराजांना या षटकातला अजून एक चेंडू टाकावा लागेल, कारण हे षटक सातोय पण पाहतो एक चांगली गोलंदाजी झाली. चौथ्या चेंडूवर फलंदाज बाद केलं श्रीकांत, पुढच्या चेंडूवर मात्र रनआउट फलंदाज बाद झालाय. आणि आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी. या षटकामधला ड्रिंक्स आता शक्यतो नसेल मला वाटतं, कारण आता वेळ खूप कमी आहे, तेव्हा जरा घाई करायची कृपया. या चेंडूनंतर ड्रिंक्सची वेळ असेल. ड्रिंक्स मला वाटतं झालंय, तर आता थांबून चालणार नाही, आपण लगेचच कंटिन्यू करणार आहोत पुढे सामन्यामध्ये पुढे. तर रोहन बघूया आता मात्र नवीन फलंदाज पाहतो मैदानात सज्ज होतात आपल्या बॅटिंग मार्कवर. आणि या षटकामधला अंतिम चेंडू, आखोड टप्प्याचा चेंडू, ताकदीचा वापर, मात्र चेंडू थोडासा हवेमध्ये येतोय आणि त्यावर फलंदाज बाद. तीन दुबळ्यांचं रक्षण करण्या महादेवान रूप घेतलं, माझ्या शिवाच्या रूपात आलं. शिवबा आमचं राज, आम्ही शिवबांचं मावळ. शिवबा आमचं राज, आम्ही शिवबांचं मावळ. हॅलो, आता मात्र नक्कीच लक्ष आता कठीण होऊन बसलेल्या सामन्यामधला, कारण शेवटचे 12 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 12 चेंडूमध्ये 49 धाबांची गरज आहे. म्हणजे लक्ष आता कठीण होत चाललंय, दूर होत चाललेला ते रायझिंग राज्य संघापासून. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात केली होती त्यावर असं वाटत होतं की हा सामना अगदी चांगल्यापैकी फाईट केली जाईल, परंतु त्यानंतर मात्र विकेटवर 2 गडी बाद झाले लगातार आणि सामन्याचं थोडंसं चित्र बदललं गेलं. त्यामुळे सामना थोडासा आता अवघड बनू लागला आहे तो रायझिंग राज्य संघासाठी, कारण 12 चेंडूचा खेळ आता शेष राहतोय आणि 12 चेंडूत धावा गरज त्या 49 धावा. तर अशा वेळेस हिमतीला मात्र दाद दिली पाहिजे, कारण दोन्ही फलंदाज आपण पाहतोय योगेश आणि रोहन बाद झाल्यानंतर पाहतोय ते नितीन, हे दोन्ही तडफदार फलंदाज आहेत, मिडल ऑर्डर मधले आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. म्हणजे अजूनही काही होऊ शकतं सामन्यामधून. जे आक्रमण ठेवलं तर नक्कीच सामन्यावर वरचढ होऊ शकतात या षटकामध्ये. तर नवीन षटकाला देखील आपण पाहतोय बदल होतोय. नवीन षटकासाठी प्ले तिसरे गोलंदाज येतात मैदानातून. आणि पहिला चेंडू हलकीचे पंचाकडे दाद मागितली गेली आहे. अक्षय भोचाल ज्यांची सुरुवात झाली पहिल्या चेंडूवर एक लाऊड अपील त्यांचा पहिला, पण तो चेंडू बराचसा बाहेर पडणार होता आणि त्यावर
निश्चितच डॉट स्वरूपात समाप्त होतो पहिला चेंडू. तर अनेक होतकरू खेळाडू अगदी क्रिकेटमधले अगदी गावागावातून आणले शोधून आणलेले हे खेळाडू आपण पाहतोय. एक चांगली टॅलेंटेड खेळाडू आपण पाहतो भरण असलेले या संघातले सर्व खेळाडू पाहतोय. पण मोज प्रीमियर लीग मध्ये या विभागामधले आणि या विभागात देखील क्रिकेट खूप मोठं नसत भरलेलं क्रिकेट आपण पाहतो. तर अशा वेळेस मात्र अक्षयची चांगली गोलंदाजी, लगातार 2 चेंडू डॉट झालेत आणि धावसंख्येला मात्र लगाम बसलाय. थोडीशी धावसंख्या पुढे जायला तयार नाहीये आतापर्यंत. पाहता पण फलकावर धावा लागल्यात 3-5-34 आणि पुढच्या चेंडूला मात्र फटकावला गेलाय. कार्पेटचा अलॉंग द कार्पेट चेंडू दिसतोय की ज्यावर एकच धाव येते आणि आता मात्र थोडस धावसंख्या संत गतीने चाललेली पुढे. जो फ्लो होता धावांची जी रोग होती ती थोडीशी थांबली गेली, कमी झालेली. याचा परिणाम आपण पाहतो की चांगली फिल्डिंग, चांगल्यापैकी गोलंदाजी सध्या होते. थोडस वरचढ होतं तो शिवतेज टायगर संघ. त्यांचं नेतृत्व आपण पाहतो शेखर ठाकरे सारखा एका उमदा चाणाक्ष कॅप्टन. आणि पुढच्या चेंडूला एका आक्रमण चांगला फटका पडतो. तितकंच पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण की ज्यावर फक्त आणि फक्त एक धावेची मोहर उमटवली गेली आहे. कारण चांगलं फिल्डिंग पाहिले, चांगल्यापैकी थ्रो पाहिला आणि त्यामुळे फलंदाजी एक धाव पूर्ण केली. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 37 वर 37 36 वर 36 धावा फलकाव लागल्यात. तर धावा निश्चितच पुढच्या चेंडूला एक चांगला फटका, परंतु बघूया हवेतून चेंडू पुढे जाऊन पडतोय आणि हा चेंडू सीमे पलीकडे षटकार. कशी आली हो फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई, कशी आली हो फळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तर निश्चितच महाराष्ट्राची शान म्हटली गेली शिवाजी महाराजांना, तर त्यांच्यामुळे आपला महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला अनेक गोष्टींमध्ये. तर या दरम्यान आपण पाहतोय षटकातला पुढचा चेंडू षटकारला तर धावसंख्या देखील वाढली गेली ती 42 धावा 42. पुढचा चेंडू मात्र चांगला फटका मारला तर नक्कीच रिव्हर्सिव्हचा फटका मारला गेला. चेंडूला अगदी आरपार सीमा पार केला गेला आहे. चौकार. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठ्यांच्या हक्कासाठी वैऱ्याला रड रड रडविला माझ्या राजान वीर शिवाजीनं इतिहास घडविला, माझ्या राजान वीर शिवाजीनं. धन्यवाद. तर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आता 46 धावा 46. 83 धावांचा आपण पाहतोय सध्या पाठला करायच्या सामन्यामधून आणि धाव फलकावर ज्या 46 धावा लागल्यात म्हणजे अजून जर लक्ष पाहिलं तर 37 धावांची गरज आहे. 37 निडेड रन रिक्वायर्ड, जस्ट 6 बॉल रिमेनिंग. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 चेंडूमध्ये 37 धावा म्हणजे युवराज सिंग यांनी जी कामगिरी केली होती इंग्लंड विरुद्ध तशा प्रकारची कामगिरी मला वाटतं इथे करावी लागेल. प्रत्येक चेंडूला षटकार ठोकावा लागेल तरच सामन्यात जे चित्र बदललंय आतापर्यंत गोलंदाज हाबी झाल्यात किंवा शिवतेज टायगर संघ या सामन्यावर पकड बसवतोय ती पकड ढिली करण्यासाठी प्रत्येक चेंडू षटकारासाठी पाठवला पाहिजे तरच सामन्यावर विजयाची आपल्याला अपेक्षा बाळगता येईल. पण तशा प्रकारच्या कामगिऱ्या क्वचितच होत असतात. ठरून कुठलीच गोष्ट होत नसते क्रिकेटमध्ये. अनेक रेकॉर्ड आपण बघतो, अनेक रेकॉर्ड केले जातात, अनेक रेकॉर्ड मोडले जातात. हे रेकॉर्ड आपोआप घडत असतात परिस्थितीनुरूप खेळ करताना. तर अशा प्रकारची परिस्थिती सध्या आपण पाहतोय. थोडीशी परिस्थिती नाजूक आहे जरी असली रायझिंग राज्य संघाची तर देखील त्याच्याकडे चांगले जे फलंदाज आहेत जे चित्र बदलू शकतात. नितीन सारखा विस्फोटक फलंदाज आणि योगेश सारखा फलंदाज. पण तो नवीन सुरुवात पाहतोय इथे नुकतीच झालेली आणि या चेंडूवर पहिल्या चेंडूवर फलंदाज लगेचच निलेश यांच्या चेंडूवर एक धाव. तर या एकेरी धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली फलकावर ती 47-47. अजूनही 36 धावांची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी. तर पुढचा चेंडू इथे मात्र बीमार नक्कीच मी म्हणेन फुल टॉस चेंडू करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू खांद्याच्या लेवलवरून
जास्त उंचीने टाकला गेला आणि त्यानं पंच 9 बॉल घोषित केले आणि चेंडू सीमापार देखील केलाय. तर या 5 धावा तर एक बोनस म्हणावा लागेल तो राजे संघासाठी मिळाला, कारण चेंडू फ्रीट सुद्धा होतोय. 9 बॉल ठरल्या कारणाने चेंडू 5 धावा मिळाल्या. त्याचबरोबर आता फ्रीटची संधी आणि या 5 धावांनी धावसंख्या देखील वधारली गेली फलकावरती 52 रन. तर फ्रीटची संधी बघूया. आणि मात्र फलंदाज जरी त्रिपाल झाले असले तरी देखील फ्रीट असल्या कारणाने फलंदाज नाबाद राहतील. फक्त धावची स्वरूपात फलंदाज बाद होत असतो या फ्रीटवर. अशा वेळेस फ्रीटची संधी देखील गेली आणि फलंदाज देखील बचावले तसं म्हणावं लागेल. तर 83 धावा खूप आवाक्या बाहेरच्या धावा होत्या, कारण ज्या पद्धतीने शिवतेज टायगर संघाने फलंदाजी केली होती त्याला प्रत्युत्तर मात्र तितकंसं सुरुवाती झालं, परंतु तो प्रतिकार थोडासा थंडावला गेला आहे आणि पाहतोय त्यामुळे थोडासा मागे पडतोय राजे संघ. तर देखील त्यांची जी प्रयत्न चालले आहेत, प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत, जारी ठेवले पाहिजेत, कारण इथे आपल्याला जरी सामना जिंकताना आले तरी आपल्याला इथे लीग स्पर्धा असल्याकारणे आपल्याला अंक गुण मिळवले पाहिजे, सरासरी राखता आली पाहिजे. हा दृष्टिकोन आपण धावा करत राहिला पाहिजे. जितक्या धावा जवळपास जाण्याचा विजयासाठी प्रयत्न पाहिजे. हा दृष्टिकोन आपण धावा करत राहिला पाहिजे. आपण जरी पहिला सामना करत असलो तरी शेवटच्या दिवशी आपण पाहतोय जेव्हा सरासरीला महत्व असणार आहे. पुढचा चेंडू हवेत सफलता तर शेवटच्या आता 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला सामन्यातली, अगदी औपचारिकता बाकी राहिली असं म्हणायला गेलं. पुढचा नवीन फलंदाज येतात ते निलेश. 83 धावांचा पाठला करताना धावसंख्या आतापर्यंत 53 लागले फलकावर, म्हणजे अजूनही 30 धावांची गरज आहे. परंतु शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि निलेश एक फलंदाज एक गोलंदाज असं निलेश यांची नावं. आणि यावेळी बाहेर पडणाऱ्या चेंडूला फटकवण्याचा प्रयत्न झाला होता, छेडखाणी करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू मात्र मिस करून गेला तिष्टीपणे मागे निर्धास्त स्वरूपात. आणि आता सामन्यातली केवळ औपचारिकता बाकी राहिली, अजूनही 30 धावांची गरज आहे. एक मोठा विजय निश्चित खुणावतोय तो शिवतेज टायगर संघाला, कारण शेवटचा चेंडू बाकी आहे सामन्यातला आणि मोठ्या फरकाने मी म्हणेन सामना जिंकण्याची संधी. अशा प्रकारे मात्र खूपच सुंदर असा फलंदाज बाद केला गेला. इथे नाही फलंदाज बाद नाही, परंतु सामना संपला. इथे आपल्याला ओळखायची रेगा पुसल्या गेल्यात, लाईन पुसण्यासाठी आखण्यासाठी कृपया पुसलेल्या. तत्पूर्वी मात्र एक मोठा तर फलंदाज बाद झाले होते मात्र अंतिम चेंडूवर आणि सामना देखील संपला गेला. 29 धावांनी एक भला मोठा विजय मिळाला या स्पर्धेतून शिवतेज टायगर संघाला.